धावांची पेनल्टी दिली जाईल. बॉल घेऊन जावं प्लीज. बॉल सांगित कोट्यातील पहिल्या षटक घेऊन दिले. योगेशजी जर का मुज्जू यांच्याबद्दल सांगितलं तर आपण चांगल्या पद्धतीने आपण जवळचे मित्र आहात त्यांचे आणि खूप वर्ष एकत्र क्रिकेटही खेळलेला आहे आपण आणि एकत्र आपण माझ्या माहितीनुसार प्रॅक्टिस करायचे. पण नक्कीच उन्हातील महत्त्वाच्या टप्प्यावरती आले. थोडं कामामध्ये बिझी झाले. नंतर पुन्हा कमबॅक केलं ते किंग्स संघामध्ये आणि खूप सुरेख गोलंदाजी केली त्याने काही सामन्यांमध्ये. परंतु एक्सपिरियन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. अशा पद्धतीचे गोलंदाज ते आपल्या संघाकडनं मुज्जू. स्ट्राईकला असतील आदित्य, नॉन स्ट्राईकला असतील करण. चला सामना स्पीडअप करावा. पंच पहिलं षटक घेऊन येतात मुज्जू. राईट आर्म ओव्हर विकेट पंचांना पार करताना दिसेल. पहिलं षटक निर्बंधक षटक असणारे 30 मधील. एक क्षेत्ररक्षक असणार तो म्हणजे लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक असणार तो म्हणजे लॉंग ऑनला. परंतु लेग साईडला कटून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचांच्या डोक्यावर जातो तो म्हणजे सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. आणि 4 धावांनी वैयक्तिक आणि सांघिक खातंही खोललं जातं ते म्हणजे गावदेवी रोडपाली संघाचं. चांगली सुरुवात म्हणता येईल ती गावदेवी रोडपाली संघाची. जर का गावदेवी रोडपाली संघाचा विचार केला योगेशजी तर नक्कीच आपल्या गावातले प्लेयर जास्त याच्यात दिसेल आणि अपोजिटला असणार किंग संघ याच्यामध्ये शहरी भागातील प्लेयर जास्त दिसेल. म्हणजेच सामना ग्रामीण वर्सेस शहरी अशा पद्धतीचा कुठेतरी आपल्याला खेळताना दिसेल. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबल्य संघ. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने कटून काढला चेंडू. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला आणि दुसऱ्यावर चेंडूवरती सिंगल म्हणजे कुठेतरी पिच रीड केली जाते. अशी शांत आणि संयमी खेळी करावी लागेल ती आदित्यांना. प्रमुख फलंदाज आहेत आपल्या संघाकडनं. ज्या पद्धतीची गरज होती भूषण याला पहिल्या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोह आवरता आला नाही त्याला आणि दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद झाल्यानंतर कुठेतरी संघ बॅकफुटला गेला आणि त्यांना त्या मोबदल्यात पराजय पत्करावा लागला आणि ते पराजित झाले आणि मैत्री लेवन संघ हा जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. परंतु आता चालू सामना तिसरा सामना आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनला कटून काढला चेंडू. वन बाउंड चेंडू मध्ये सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी खूप चांगली सुरुवात म्हणता येईल ती करण यांच्याकडनं सुद्धा. आदित्यने ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारला तशाच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवताना दिसतात ते म्हणजे करण. समीकरण असणार ते म्हणजे 3 चेंडू बिनगडी बाद 9. चार चेंडू लगातार दुसरा चौकार मारला जातो करण यांच्याकडनं. नक्कीच 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती दुहेरी अंकामध्ये 13. चांगली फलंदाजी करताना दिसत ते करण. वारंवार त्याच पद्धतीचा फटका खेळला जातो करण यांच्याकडनं. आता कुठे मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज केला जातोय तो मुज्जू यांच्याकडनं. परंतु पंच विशाल कवायत करताना दिसतात. अवांतर चेंडू टाकला जातो तो मुज्जू यांच्याकडनं. पहिलेच एक ते खराब गोलंदाजी आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचे अवांतर चेंडू कुठेतरी संघाला बॅकफूट मध्ये नेताना दिसतात. म्हणजे मुज्जू चांगली गोलंदाजी करावी लागेल. मुज्जू यांना चांगला कमबॅक करून द्यावा लागेल संघाला कारण चांगलं आयोजन म्हणता येईल ते
अमन हिरा संघाकडनं आणि ही असणार आहे चौकारांची हॅट्रिक. ती म्हणजे करण यांची फलंदाजी करत असताना 3 चेंडूंवरती 3 चौकार खेचले जातात. करण यांच्याकडनं पहिला लॉंग ऑनला, दुसरा लॉंग ऑनला, तिसरा लॉंग ऑफला. चांगले चारही बाजूने फलंदाजी करताना दिसतात ते म्हणजे करण. आपल्या संघासाठी समीकरण असणार ते 5 चेंडू आणि 18 धावा. मोठा फटका खेचला गेला आणि हा मोठा फटका जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटक समाप्त. चांगली फलंदाजी म्हणते करण यांच्याकडनं. 3 चेंडूंवरती 3 चौकार आणि चौथ्या चेंडूंवरती खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये बिनबाद 24 धावा. चांगली सुरुवात, चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती गावदेव संघाकडनं. 4 चेंडूवरती 18 धावांवरती खेळताना दिसतो म्हणजे करण आणि 2 चेंडूवरती 5 धावांवरती खेळताना दिसतो तो म्हणजे आदित्य. चांगली फलंदाजी म्हणता येईल ती करण यांच्याकडने. नक्कीच आदित्यासाठी 2 मिनिटे खेळ थांबवला गेला होता कारण एक हार्ड हिटर फलंदाज आदित्य आपल्या संघासाठी स्ट्राईकला जाताना दिसतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन जाताना दिसतात ते म्हणजे फलंदाज गोलंदाज. बॉलर नेम काय रे? बॉलर बॉलर ए एटा पपुटा पपुटा काय पप्पू ना ना आरिफ. आरिफ नॉटी नॉटी जाऊ दे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येते म्हणजे आरिफ रायडा मोड विकेट पंचांना पार करताना दिसतात. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने कटून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज. तत्पूर्वी एक धावकार रोखू शकत नाही. एका धावेवरती समाधान मानायला लागतंय. नक्कीच करण यांच्या फलंदाजीमध्ये मागील 4 चेंडूंवरती 4 मोठे फटके आले होते. आदित्य आणि कुठेतरी संयम राखला गेलाय. वारंवार करण यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय कारण बिनधास्त खेळ करण्याची त्यांना परमिशन दिली गेली आहे संघाकडनं ते म्हणजे करण. त्याने 3 चौकाराने 1 षटकार खेचला आपल्या संघासाठी. चांगली धावसंख्या म्हणता येईल त्यांच्या फलंदाजी करताना. धावसंख्या ती 25. दुसरा चेंडू. खूप सुरेख कमबॅक म्हणता येईल करण यांचा. पहिल्या षटकामध्ये 24 नंतरच्या षटकामध्ये आलेल्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव दिली ती आरिफ यांनी. तेच आरिफ कमबॅक करावं लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर 40 ते 45 धावांमध्ये रोखावं लागेल ते गावदेव इलेव्हन संघाला. लोअर फुट ऑफ स्प्रेडचा चेंडू करतो समाचार घेण्याचा प्रयत्न आणि फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच चांगली फटकेबाजी करताना दिसते म्हणजे करण आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या भर पडली जाते. धावसंख्या जाऊन बसते 31च्या घरात. चांगली फलंदाजी करण यांच्या मार्फत केली जाते याच ग्राउंड वरती, याच पिच वरती. प्रॅक्टिस सेक्शन मध्ये संध्याकाळच्या टायमिंगला दिसतात ते म्हणजे करण आणि त्या टायमिंगला सुद्धा खूप सुरेख फलंदाजी करताना दिसत करण. तेच फलन पुन्हा एकदा ओव्हर पिच प्रेचा चेंडू नॉटी चेंडू खाली जो झेल पकडला जातोय. इथे करण यांच्या पारीचा अंत होतोय परंतु जाण्यापूर्वी करण यांनी आपलं कार्य करून पिच सोडलेली दिसते. तेच करण यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले नवीन फलंदाज असते म्हणजे प्रणय पाटील. फुटबॉलचे शौकीन. नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्याचा प्रयत्न प्रणय पाटील यांचा. नक्कीच आमच्या रोडपाली गावचे जगदीश पाटील यांचे सुपुत्र आहेत ते म्हणजे करण पाटील. प्रणय पाटील स्टेट लेवलला चांगले फुटबॉलचे प्लेयर आहेत ते. गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता क्रिकेटमध्ये आगेकूच करताना दिसतात. नक्कीच फुटबॉल मध्ये तर गोल्ड मेडलिस्ट आहेत. क्रिकेटमध्ये काय करतात प्रॅक्टिस मध्ये तर काल त्यांनी मोठे मोठे फटके खेळलेले होते. संध्याकाळी मी त्यांची फलंदाजी बघत होतो त्यावेळेस. कटून काढण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपला चेंडू जाईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाते ती 32च्या घरात. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल. 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. अजून 1 चेंडू शिल्लक असेल. नक्कीच गोलंदाज
पुन्हा एकदा झेल तर उडाला क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केले जातं. 2 धावा शेतीच्या चपळाईने पूर्ण केल्या जातात आणि या धावसंख्येने 2 भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरीने 1 गडी बाद 34. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये 24, परंतु गोलंदाज आरिफ यांच्याकडनं एक मोठा फटका खाल्ल्यानंतर सुद्धा उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा केल्या गेल्यात. तोच आरिफ कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसतो. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 34. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन येताना दिसतात ती म्हणजे गोलंदाज बॉलर कोण आहे रे? रोहित. ज्या पद्धतीने इंडियन टीम मध्ये रोहित शर्मा फलंदाजी, त्याच पद्धतीने रोहित कुठेतरी आपल्या संघासाठी एक ऑलराऊंडर म्हणून भूमिका पार पाडताना दिसत या किंग्स 11 संघामध्ये. किंग्स 11 संघ एका काळी म्हणजे हाहाकार माचवणारा संघ होता तो म्हणजे किंग्स 11 संघ. परंतु प्रमुख फलंदाज, प्रमुख गोलंदाज कामाच्या धावपळीत कुठेतरी क्रिकेट पासून लांब झाले. त्या किंग्स 11 संघाचे प्रमुख फलंदाज जसे काय डिलॉन असतील, नक्कीच कीपरच्या मागे जाणारा हा चेंडू एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगला जाणारा हा चेंडू जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन बसते 38 वरती. नक्कीच किंग्स 11 संघाची बांधणी केली होती डिलॉन यांच्याकडनं आणि डिलॉन आता लंडनला असतात, त्यामुळे कुठेतरी संघ आणि सामना हा मुज्जू नॉटी यांच्याकडे संपादित केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चांगली फटकेबाजी प्रणय यांच्याकडनं. प्रणय पाटील मॅन फ्रॉम रोडपाली पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रयत्न होता. चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. पंच वाईट +1 अशा पद्धतीच्या या अवांतर 2 धावा. वाईट +2 या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाते ते 40च्या घरामध्ये आणि या 40 धावा कुठेतरी आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण ठरतील. त्या म्हणजे गावदे 11 संघाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आदित्य यांचा नॉटी चेंडू खाली येतात आणि आदित्य यांचा पारीचा इथं अंत होते. नक्कीच लॉंग ऑफ वरनं धावत धावत मिळवलेला कॅच पकडली जाते ती नॉडी यांच्याकडनं. चांगलं क्षेत्ररक्षण नॉटी यांच्याकडनं, कारण आदित्य एक आक्रमक फलंदाज आहेत ते गावदे 11 संघाकडनं. त्यांच्या बॅट मधनं आम्हाला वारंवार मोठे फटके येताना दिसतात, परंतु आज कुठेतरी एका चौकारावरती शांत कामगिरी करून पुन्हा एकदा पवेलियन मध्ये जाताना दिसत म्हणजे नॉडी आदित्य. आणि आदित्य यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे बाबू, बॅट्समॅन बाबू खली ऑफ द टीम. नक्कीच मोठे फलंदाज आहेत आपल्या संघासाठी. एक आगळी वेगळी शैली आहे बाबू यांची. हॅलो 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 हॅलो. बाबू यांच्या फलंदाजीचं जर विश्लेषण केलं तर एक आक्रमक फलंदाज आहेत आपल्या संघासाठी ते म्हणजे बाबू. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागते आपल्या संघामध्ये बाबू. प्रयत्न करावे लागतील ते षटकार आणि चौकार मारण्याची. ज्या पद्धतीने मी बाबू यांच्या बॅटिंगचं विश्लेषण केलं त्या पद्धतीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू टाकला जातो तो रोहित यांच्याकडनं. जर का प्रणय मोठे फटके मारू शकतात तर बाबू यांना कुठेतरी संयम राखावा लागेल. सिंगल डबलने सुद्धा धावसंख्या येऊ शकते, कारण धाव फलकावरती 40 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. पॉइंटच्या दिशेने कटून काढले चेंडू.
42 धावा झाल्यात 42. चेंडू झाले ते म्हणजे 4. चार चेंडू 42 धावा. अवांतर चेंडू टाकला जातो तो रोहित यांच्याकडनं. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 44. अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. नक्कीच योगेशजी 15-45 15च्या सरासरीने चालणारा हा संघ या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अजून एक षटक बाकी आहे. धावसंख्या 44 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. रोहित 2 प्रणय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शॉर्टपिच प्रेसचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटीची लिडिंग एज घेऊन चेंडू जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि नक्कीच रोहित याच्याकडनं एक मोठा गडीगारद करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो तो यशस्वी. प्रणय जातो तो बॅक टू पवेलियन. जवळपास 15च्या सरासरीने धावसंख्या ती म्हणजे 44. 3 गडी बाद 44 आणि प्रणय यांची जागा पण काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज आविष्कार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतात ते म्हणजे आरिफ, ज्यांनी चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला कमबॅक करून दिला ते आरिफ. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. नवीन फलंदाज आविष्कार स्ट्राईकला. हार्ड हिटर फलंदाज. शेवटचं षटक असणार आहे पहिल्या इनिंग मधील. बाबू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकला ते आविष्कार. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातो तो आरिफ कडनं. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो तो बाबू यांच्याकडनं, परंतु असफल होत आहेत बाबू. जे प्रॅक्टिस सेशन मध्ये चांगली फलंदाजी करताना दिसतात ते म्हणजे बाबू स्ट्राईकला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातो बाबू यांना. चार चेंडूंमध्ये फक्त 3 धावा काढलेल्या त्या बाबू यांनी. 5 चेंडूंमध्ये 3 धावा. खराब फलंदाजी करताना दिसतंय ते म्हणजे बाबू. कुठेतरी चांगल्या स्थितीवरती होता तो म्हणजे गावदेवी संघ, परंतु अवांतर चेंडू आरिफ यांच्याकडने चांगला स्थितीवरती नेऊन ठेवला होता तो म्हणजे फलंदाजी करत असताना आदित्य आणि करण यांनी. परंतु चांगलं म्हणता येते गोलंदाजी करत असताना आरिफ यांच्याकडनं वारंवार चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतात ते म्हणजे आरिफ. पुन्हा एकदा ब्लॉकआउट चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 6 चेंडूंमध्ये 3 धावा. त्या 3 धावांमध्ये एका चेंडूवरती आल्या त्या 2 धावा आणि एका चेंडूवरती आल्या त्या 1 धाव. म्हणजे 4 चेंडू निर्धाव खेळतो तो म्हणजे बाबू. कुठेतरी आपला संघ आपल्यावरती नाराज होईल का? जर का सामना हरला तर नक्कीच बाबू यांना कुठेतरी त्या सामन्यासाठी दोषी ठरवलं जाईल का? कारण 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा काढले. तर बाबू यांनी एक मोठा फटका खेळावा लागला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न बाबू यांच्याकडनं. 7 चेंडू खेळले गेला बाबू. 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा काढल्या गेल्या. 4 चेंडू धावसंख्या स्थिरावलेली, रोखलेली, कोड मिळालेली ती म्हणजे 45. नक्कीच कठीण काळामध्ये मेहनत ही रंग लावते ती क्रिकेटच्या सामन्यामध्ये आणि या कठीण काळामध्ये कुठेतरी बाबू यांना मोठी फटकेबाजी करायची होती, परंतु गोलंदाज यशस्वी ठरतात आणि एकच धाव काढली जाते बाबू आणि आविष्कार यांच्याकडनं.
अजून शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आविष्कार यांना काहीतरी आविष्कार पद्धतीने मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण धावसंख्या आहे ती म्हणजे 46. शेवटचा षटक शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आरिफ यांचा. चेंडू तर हवेत उडाला आणि यष्टिरक्षक सहज आणि सोपा झेल घेतात. 46 धावा काढून 47 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते गावदेवी संघाकडनं किंग्स इलेव्हन संघासमोर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जशा पद्धतीची फलंदाजी केली गेली ते करण आणि आदित्य यांच्याकडनं त्यावेळेस असं वाटलं की जवळपास 70 ते 80 धावा कुठल्या जातील का, कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या त्या. आणि नंतर खूप सुरेख कमबॅक केलं गेलं ते गोलंदाजांच्या मार्फत आरिफ यांच्याकडनं. नक्कीच यानंतरचा सामना करिश्मा 11 वर्सेस युनिटी 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल की नाणेफेकीसाठी यावे. करिश्मा 11चा गावदेवी संघाचा बेट्समॅन प्लीज आपण आपला जागा सोडू नये. गावदेवी संघ 47 टू विन असतील. युनिटी संघाचा कर्णधार तसेच करिश्मा 11 संघाचा कर्णधार. चला फलंदाजीचं नाव कळवावा. वैयक्तिक कोठ्यातील बैल आणि सांघिक कोठ्यातील पहिले षटक घेऊन येताना दिसतील ते म्हणजे गोलंदाज आदित्य. फलंदाजीसाठी आले ते नॉटी आणि दुसरी फलंदाजी ते म्हणजे करिश्मा 11 संघाचा कर्णधार आणि युनिटी संघाचा कर्णधार. झावला यांना नम्र विनंती असेल की नाणेफेक करून घ्यावे. नक्कीच नक्कीच गावदेवी 11 संघामध्ये आपल्याला दिसतात ते म्हणजे अनिरुद्ध भोईर ज्याने मागील टुर्नामेंटचे आयोजक होते ते म्हणजे अनिरुद्ध भोईर. एक मोठी टुर्नामेंट ज्याने आयोजन केलं ते म्हणजे अनिरुद्ध भोईर. एक दिल दोस्ती दुनियादारी मधील एक चांगलं व्यक्तिमत्व. स्ट्राईकला विवेक, नॉन स्ट्राईकला ते म्हणजे नॉटी. 47 धावा काढून 47 धावांचा एक माफकचं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे गावदेवी 11 संघाने. किंग्स 11 संघाला पंच स्टार्ट करा. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना जशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल तशा पद्धतीने गोलंदाजी करताना जाते म्हणजे आदित्य. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो म्हणजे विवेक. एक मोठा गडी मोठा मासला जाळायला लागतो म्हणजे विवेकच्या स्वरूपाचा. आणि एक प्रमुख फलंदाजी आपल्या संघासाठी आणि कोणत्याही प्रकारची फलंदाजी न करत 0 टच या धावसंख्येवरती पाहताना दिसतात ते म्हणजे
विवेक आणि नवीन फलंदाज येतात ते हनी. करिश्मा इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकलेली आपला निर्णय कळवावा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर कुठेतरी गावदेवी इलेव्हन संघाचा मनसुबा एक जोश वाढताना दिसतोय. स्ट्राईकला येतो हानी. पुण्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. लॉंग ऑफला चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषे बाहेर. चांगली सुरुवात आणि यांच्याकडनं एक आक्रमक फलंदाज आहे. नक्कीच आम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीची फलंदाजी करू शकतात ते म्हणजे हानी. चांगली सुरुवात हानी यांच्याकडनं आपल्या संघासाठी. दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती चौकार. आणि जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल ती हानी यांना. पहिल्या चेंडूवरती गडी गारद होतो तो म्हणजे विवेक. एक चांगले फलंदाज आहेत परंतु त्यांची कमी इथे आपल्याला झळकू द्यायची नाहीये. सामन्यामध्ये जर का वर्चस्व निर्माण करायचं असेल तर अशी फलंदाजी करावी लागेल ती हानी यांना. पुन्हा एकदा ऑफ एसटी सोडून जाणार चेंडू. चेंडू क्लिअर केला जातो तो म्हणजे अवांतर वाईटच्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या भर पडली जाते. धावसंख्या लावून पोहोचते ते 5च्या घरात. चांगली गोलंदाजी करावी लागेल ते आदित्य यांना आपल्या संघाला विजयाच्या भोवल्यावरती नेऊन ठेवायचे असेल तर निर्बंधक षटक असेल. या निर्बंधक षटकाचा पूर्णपणे फायदा करण्यात दिसतात ते म्हणजे हानी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तो चेंडू अतिशय यशलक्ष बाबू यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर कुठेतरी स्कोर कार्ड स्थिरावेला थांबलेला तो म्हणजे 5च्या घरात उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. 47 धावांचा पाठलाग करताना हानी आणि नॉटी यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. 21 चेंडू आणि 42 धावांची अजूनही गरज असणार ती म्हणजे किंग्स इलेव्हन संघाला. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. 5वा चेंडू टाकला जातोय. फिरकीचा जादू दाखवला जातो तो आदित्य यांच्याकडनं. चेंज ऑफ स्पेस नक्कीच आणि 5 चेंडूच्या शोधात होते परंतु बॅट पहिले फिरली गेली. चेंडू स्लो आला. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातो तो हन्नी सारख्या फलंदाजाला. तो आदित्य यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा शरीराला साठून घासून पुसून जाणारा चेंडू. चेंडू परंतु जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडू निर्धाव खेळले जातात. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे आदित्य यांचा. षटकातील शेवटचा चेंडू असताना निर्बंधक षटक आणि पाहिजे तशा पद्धतीचा फायदा हा किंग संघाला घेता आला नाही आतापर्यंत. ज्या पद्धतीचा फायदा गावदेवी संघाने घेतला होता पहिल्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करत कुठेतरी 24 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. परंतु हानी यांनी एक चौकार मारल्यानंतर लगातार 4 चेंडू निर्धाव खेळले ते म्हणजे हानी खूप खराब फलंदाजी करताना दिसतात. निर्बंधक षटकामध्ये जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करत कुठेतरी एक सन्मानजनक परिस्थितीवरती नेऊन ठेवायचं होतं परंतु त्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसतात म्हणजे हानी आणि किंग्स इलेव्हन संघ. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी करायची होती हानी यांना परंतु वारंवार निर्धाव चेंडू खेळले गेले परंतु तेवढ्याच उच्च कोटीचा गोलंदाज म्हणता येतो आदित्य यांना. कारण 4 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरले ते गोलंदाजी करत असताना आदित्य. त्याला पंच कोणत्या पद्धतीचा विलंब झाला होता आपण टायमर लावू शकता. सामना 4 षटकांचा असणार आहे. या 4 षटकांमध्ये 3 षटक 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजेत अन्यथा आपला 16व्या मिनिटाला आपला एक प्लेअर 30 षटकांमध्ये गेला जाईल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेण्यात येते म्हणजे अनिरुद्ध. अनिरुद्ध नक्कीच अनिरुद्ध एक प्रमुख आयोजक ICPLच्या टुर्नामेंट्स मधील अनिरुद्ध भोईर गोवा रिटर्न. अठरा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. चला पंच खूप वेळ लावला जातोय.
18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल ती नो किंग्स 11 संघाला. पहिला वैयक्तिक पहिल्या कोट्यातील षटक घेऊन येतात ते म्हणजे अनिरुद्ध लेफ्ट हँड गोलंदाज खेळ तडुपाला आविष्कार येत आहेत आणि इथे नॉट यांच्या बारी जाणतोय वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद होताना दिसतात ते म्हणजे नॉटी. नक्की संघनायक एक लॉलीपॉप चेंडूवरती झेल बाद होताना दिसत आहे. स्वतः नॉटी यांची जागा भरून काढण्यासाठी येतात ते म्हणजे रोहित. नवीन फलंदाज येताना दिसतात ते म्हणजे रोहित एक हार्ड हिटर फलंदाज. नक्कीच कुठेतरी संघनायक नॉटी स्वतःच्या कार्यावर नाराज असते. चांगली खेळी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका बाहेर 6 धावेसाठी ज्या पद्धतीच्या फलंदाजीसाठी बाहेर आहेत ते म्हणजे रोहित. कशा पद्धतीची फलंदाजी आणि तशा पद्धतीच्या फलंदाजीचं इथे विश्लेषण करून दाखवताना दिसतात म्हणजे रोहित पहिल्या चेंडूवरती आला माइंड सेट करून आले होते. मी जाणार, मी मारणार, मी मारून दाखवणार आणि त्या पद्धतीची फलंदाजी इथे करताना दाखवतात ते म्हणजे रोहित. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार हाय ह्यूज अँड हँडसम अशा पद्धतीचा फटका. चेंडू गेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच या 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाते ते 2 गडी बाद 11च्या घरात. पुन्हा लेगच्या केसरी कटून काढला चेंडू अनिरुद्ध भोईर यांच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला जातोय. लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका. चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावर सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. हॅट्रिकच्या बोलावरती नक्कीच हॅट्रिक पूर्ण होणार का? रोहित यांची चांगली गोलंदाजी करताना दिसत आपल्या संघासाठी. हो, मी आलो, मी केलं आणि आपलं कार्य पूर्ण केलं. पुन्हा एकदा तशाच गोलंदाजीचा गोलंदाज, तशाच पद्धतीचा फटका, तोच रिझल्ट, तोच प्रयत्न यशस्वी. त्यामध्ये रोहित यांचे नक्कीच 3 चेंडूवरती 3 लगातार षटकार मारून कुठेतरी सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसतात ते म्हणजे रोहित. 3 चेंडूवरती 3 खणखणीत षटकार. पहिल्या षटकामध्ये आदित्यने कुठेतरी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीवरती नेऊन ठेवलं होतं परंतु अनिरुद्ध भोईर कुठेतरी चांगली खराब गोलंदाजी करताना दिसतात. पुन्हा त्या दिशेने कडून काढला चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण चेंडूवरती येतात. मान नव्हतं पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण होते आणि एकाच धावावरती समाधान वाटला जातो. या एका धावच्या पद्धतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या लावून स्थिती 24च्या घरात. येणारे अजून एक चेंडू शिल्लक असतील. समीकरण असणार ते म्हणजे 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. रोहित जर का क्रीज वरती टिकून राहिले तर नक्कीच किंग्स 11 संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु आदित्य यांना नक्कीच येणाऱ्या काही चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि यांना वारंवार स्ट्राईक रोटेट करावे लागेल. रोहित यांच्याकडे जर का सामना जिंकायचा असेल तर खरा फलंदाजी करताना दिसतात ते किंग्स 11 संघाकडनं. हन्नी आतापर्यंत 6 चेंडू खेळला. 6 चेंडूवरती फक्त 4 धावा केल्या. त्याच्या विरुद्ध म्हणजे रोहित 4 चेंडूवरती 19 धावा. चांगली फलंदाजी करताना दिसतात ते म्हणजे रोहित. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. आदित्य वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक घेऊन दिसतात ते म्हणजे आदित्य. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने मागील षटकामध्ये 3 मोठे फटके आले ते म्हणजे रोहित यांच्या बॅटमॅनने जर का बघितलं तर 4 चेंडूंचा सामना असेल रोहित यांच्याकडनं. जशा पद्धतीने मागील षटकामध्ये फलंदाजी केली
सुरेख फलंदाजी झाली ती रोहित यांच्याकडनं. 3 लगातार मोठे फटके आणि तेही 3 फटके जातात ते सीमारेषे बाहेर. रोहित यांना क्रीजवरती राहावं लागेल, परंतु जर का गावडे विलियम्स संघाला सामना जिंकायचा असेल तर रोहित यांच्या फलंदाजीला रोखावं लागेल. विकेट जर भेटला तर सोन्याहून पिवळं ते म्हणजे गावडे विलियम्स संघाला. तेवढे सुरेख गोलंदाजी, तेवढे सुरेख कमबॅक करताना दिसतात ते म्हणजे आदित्य पहिला चेंडू निर्धाव टाकला जातो तो रोहित. ज्या रोहितने मागील षटकामध्ये हातार मचवला होता तोच रोहित फलंदाजी करताना. लोअर फुट ऑफ स्पीडचा चेंडू होता, बॅटची कडा घेऊन येणारा चेंडू, परंतु स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत जातात. तत्पूर्वी एक धावसंख्या हजेरीचा पूर्ण होते, धावसंख्या एकाने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 25च्या घरात. समीकरण असते ते म्हणजे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणारे अजूनही. आणि यांना ज्या पद्धतीची फलंदाजी करतायत त्या पद्धतीच्या त्याची विपरीत फलंदाजी करावी लागेल, कारण आता झालेल्या 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा काढल्यात त्या म्हणजे हानी. परंतु येणाऱ्या 10 चेंडूंवरती 22 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठा फटका खेचला जातो, शत्रुचे चेंडू खाली होतात, तत्पूर्वी चेंडू जातो. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. बघा तिसरी धाव होते की नाही, बघता तिसरी धाव सुद्धा खूप सुरेख रन बिटवीन द विकेट म्हणतात. तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाते ते मानव यांच्याकडनं. आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतात बाळूने. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं बाळू यांच्याकडनं. 3 धावा रोखल्या असतात आपल्या संघासाठी विजयासाठी. त्या 3 धावा महत्वपूर्ण असतील नक्कीच. मोठा फटका खेळला होता हानी यांनी. धावसंख्येचे 28, 9 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कटून काढलाय चेंडू, अनिरुद्ध चेंडू खाली होतात. तत्पूर्वी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न. बघा 2 धावा होतात की नाही, हो झाल्या गेल्या या 2 धावा. या 2 धावा महत्वपूर्ण असतील त्या, कारण या 2 धावा पूर्ण झाल्यानंतर स्ट्राईकला तोच फलंदाज होताना दिसतो तो म्हणजे रोहित, ज्याने मागील षटकांमध्ये 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळले होते. आता समीकरण असणार ते म्हणजे 8 चेंडू अजूनही 17 धावांची आवश्यकता असणार ते आपल्या संघाला विजय करावा लागेल ते म्हणजे रोहित यांना. आठ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ द पेस, फसवा चेंडू टाकला जातो आदित्य यांच्याकडनं. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला जातो. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू 17 कोण जिंकणार हा सामना? अटीतटीचा सामना, महत्वपूर्ण लढत. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न तो म्हणजे गावदेवी संघ आणि किंग्स 11 संघ, दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही तुल्यबल्य संघ. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खूप सुरेख कमबॅक केला जातोय तो म्हणजे आदित्य यांच्याकडनं. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला असतील ते हानी. माझ्या माहितीनुसार स्ट्राईक रोटेट करावी, पाण्याची मागणी केली जाते. पंचांकडे जर का पाणी असेल तर 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. त्यांचं टीम मीटिंग नका लावू, आपण टायमर लावलेला आहे पंच. चला आयोजक पाणी पोहोचवावं. आयोजक, थोडस वातावरण चेंज झालेलं आहे, थोडीशी गरमी वाढली आहे, तरी आयोजकांना नम्र विनंती असेल की पाण्याची सोय करावी. तसेच किंग्स 11 आपले प्लेयर जिथे बसले ते पडदा त्यांनी दाबलेला सरळ करावा. किंग्स 11 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पंच त्याला स्पीडअप करा पंच. विशाल, अदरवाईज फायनलाइज करा. एक फूट आतमध्ये घ्या.
वैयक्तिक कोट्यातील बोलण्याने सांगित कोट्यातील चौथं षटक घेऊन येतो म्हणजे मानव. मॅन फ्रॉम भोपाळी मानव. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार. स्ट्राईकला हानी मोठे फटकेबाजी करावी लागेल हानी यांना. आणि वैयक्तिक 7 चेंडू आणि 7 धावांवरती खेळताना दिसतात. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पंच स्पीडअप करा, या सामन्यामध्ये खूप वेळ जावडला जातो. पंच विशाल आपण स्ट्रीक असाल तर नक्कीच सामना स्पीडअप केला जाईल. भव्य दिव्य आयोजन अमन हिरा ट्रॉफी आयोजक शमशुल भाई यांच्या मार्फत चॉपीचा चेंडू होता. मोठा फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईपर्यंत चेंडू जातो सरळ लॉंग एंडेड कॉर्नर सीमा रेषेबाहेर. या 6 धावा नक्कीच आत्मविश्वास वाढवणाऱ्या या 6 धावा असतील. ज्यावेळेस गेम मध्ये गावदेवी संघ पुढे होती त्यावेळेस त्या गेमला स्लो केलं गेलं. ड्रिंक ब्रेकच्या नावाखालीच्या वेळामध्ये कान मंत्रणा केली गेली आणि यांना त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय. आपला अकबरपूरचा चेंडू त्रिफळाची तर चांगलं कमबॅक मानव यांच्याकडनं. ज्या फलंदाजाने मागील चेंडूवरती मोठा फटका खाण्यासाठी फटका वार देता ज्या तलवारीच्या फटक्याने त्याने तो चेंडू सीमारेषे बाहेर काढला होता तोच फलंदाज बाद करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरतात ते म्हणजे गोलंदाज मानव. आज समीकरण असणार ते 4 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. फलंदाजी करण्यात येतात ते म्हणजे फलंदाज रितेश. स्ट्राईकला रितेश, नॉन स्ट्राईकला रोहित. आर ची जोडी कोण सरस होणार, रितेश का रोहित? चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. रितेश रोहित जोडी. चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. थर्ड अंपायर, चला थर्ड अंपायर शमशुल भाई. थर्ड अंपायर सर, पंच सर. चला थर्ड अंपायरची मागणी केली ते मानव यांच्या विरुद्ध त्यांच्या बॉलिंग वरती आक्षेप केला जातो आणि आमचे पंच थर्ड अंपायर तिसरे पंच हरीश माळी उघडे. हरीश माळी प्रोफेशनल पंच आहेत. नक्कीच फ्लिक केला चेंडू. क्षेत्ररक्षक आदित्य चेंडू खाली येत आहेत आणि चोपा चेंडू पकडला जातोय. समीकरण कुठेतरी आता गावदेवी संघाकडे वळताना दिसतोय. जर का आपण फलंदाजी करण्यासाठी येत आहेत आणि तेवढा ताकदीचा फलंदाज नॉन स्ट्राईकला असताना गुरमीत नवीन फलंदाज येतात ते गुरमन नक्कीच नक्कीच जर का तेवढा ताकदीचा फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल तरी सिंगल काढून स्ट्रायकरला त्याला स्ट्राईकला आणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे होता. तो म्हणजे फलंदाजी करताना पॉइंटच्या दिशेने करून काढले. चेंडू एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावाचे समाधान मानलं जातो. 2 चेंडू मध्ये 2 मोठे हिट खेळावे लागतील ते म्हणजे रोहित यांना 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असते. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला ज्या फलंदाजाने 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळले तो म्हणजे रोहित. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता.
एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्कीच चला पंच स्पीडअप करा. गुड्डू प्लीज, खूप वेळ लावला जातो या सामन्यामध्ये. स्लोवर प्रतिचा चेंडू टाकला जातोय. सामन्याविषयी घोषित होतो तो म्हणजे गावदेवी विलियम संघ. जिंकणाऱ्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, हारणाऱ्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला हार्ड लक. यानंतर होणारा सामना तो म्हणजे करिश्मा 11 वर्सेस युनिटी. करिश्मा 11 संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय कळवावा. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय तो म्हणजे हॅलो हॅलो. नक्कीच मागील मॅचचा सामना उरता पारितोषिक जातो तो म्हणजे करण